हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। क्या आप क्लास 12 एचएससी बोर्ड में मैथमेटिक्स की पढ़ाई कर रहे हैं और मैथमेटिक्स हार जाता है, साथ साथ में मैथमेटिक्स के ऐसे भी बातें सुनाई देती है कि सर पेपर पैटर्न चेंज हो गया है, इस बार का पेपर पैटर्न बहुत डिफिकल्ट आने वाला है, पिछली बार का भी पेपर बहुत टफ आया था। क्या ये सारी बातें सच है क्या? इसी बात के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं। बट उससे पहले अगर चॅनल के ऊपर नए हो तो चॅनल को सबस्क्राईब करना, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ संपल्याच्या नंतर, आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच्यासोबतच बघा, आपण मॅथमॅटिक्सच्या पेपरचा विचार करणार आहोत। बघा, लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्सचा पेपर पॅटर्न खरंच चेंज झाला आहे का? तर नाही। 2021 पासून जो पेपर पॅटर्न आहे तोच आहे, मात्र चेंज काय झाला आहे तर चेंज झाला आहे तो ट्रेंड चेंज झाला आहे। म्हणजे काय सर, पेपर पॅटर्न अगदी तोच आहे, मात्र ट्रेंड चेंज झाला आहे। तो कसा काय मी समजून सांगतो, त्याच्या आधी एकदा तुम्हाला पेपर पॅटर्न समजून सांगतो। बघा, आपला पेपर हा 80 मार्काचा असतो। 20 मार्क आपल्याला प्रॅक्टिकल एग्जाम मध्ये असतात, ते 20 पैकी 20 आपल्याला भेटून जातात है ना, 19 20 15 पर्यंत आपल्याला भेटून जातात। आता प्रश्न आहे सर, या 80 मार्काचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 सेक्शन असतात, ए बी सी डी। जो पहिला सेक्शन असतो, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा पहिल्या सेक्शन मध्ये येतात। त्यातला प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला असतो। 10 आपल्याकडे एमसीक्यू असतात। 10 काय असतात रे दादा दीदी? एमसीक्यू असतात। या 10 एमसीक्यू मध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट आन्सर लिहायचा आहे आणि बोर्डाच्या नियमानुसार जो तुम्ही पहिल्यांदा लिहिता तेच तुमचं ग्राह्य धरलं जातं। बरोबर आहे? येस। चला, असे 10 एमसीक्यू आहेत। त्याच्यानंतर 8 प्रश्न असणार आहेत व्हीएसए, म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट आन्सर। त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारतात है ना, डेफिनेशन मॅथमॅटिक्स मध्ये तर नाही विचारणार, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे इक्वेशन्स किंवा छोटे छोटे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात। त्याच्यानंतर सेक्शन बी आहे, त्या सेक्शन बी मध्ये 8 प्रश्न असणार आहे। प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, शॉर्ट आन्सर, त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल्स असणार आहेत। सेक्शन सी मध्ये तुमच्याकडे बघा 3 मार्कासाठी 24 मार्काला, म्हणजे प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असे 24 मार्काचे प्रश्न विचारले जातात। 8 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 8 त्रिक झाले 24। आता हे जे 3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थेरम्स विचारले जाऊ शकतात, मोठे मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा 2 तुम्हाला उपप्रश्न इथे विचारले जाऊ शकतात। आणि सेक्शन डी चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। 20 मार्काचा तो प्रश्न आहे, आणि या 5 मार्कामध्ये सुद्धा तुम्हाला थेरम्स असो किंवा मोठे मोठे जे इक्वेशन्स आहेत, किंवा याच्यामध्ये जर आपण विचार केला तर उपप्रश्न जास्त, म्हणजे काय तर तुम्हाला इथे सब क्वेश्चन्स जास्त विचारले जातात। म्हणून या वर्षीचा पेपर हा कसा असणार आहे, लेंदी असणार आहे, म्हणजे उपप्रश्न जास्त असणार आहे, मोठ्या प्रश्नांची संख्या काय करण्यात आली, कमी करण्यात आली आहे। त्याच्यानंतर जो तुमचा ट्रेंड आहे तो कॉम्पिटेटिव्ह लेवलचा बनवण्यात आला आहे। म्हणजे काय तर तुमचा पेपर हा एमएसटी सीईटी ओरिएंटेड असणार आहे। जे एमएसटी सीईटी चे विद्यार्थी तयारी करतात अगदी त्यांच्या पद्धतीचा असणार आहे। जे विद्यार्थी जेईई ची तयारी करतात अगदी त्यांच्यासाठी सोपा जाणारा पेपर असणार आहे। मात्र आपण जर त्याची तयारी करत नसू तर आपल्यासाठी थोडासा पेपर टफ असणार आहे, कारण का सध्या एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी येत असल्यामुळे आपल्या पेपरची लेवल ही टफ कडे नेण्यात येत आहे, कॉम्पिटन्सी बेस कडे नेण्यात येत आहे, आणि तुम्हाला याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न विचारले जाणार आहेत। म्हणून लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे। म्हणून प्रॅक्टिस करायला मात्र विसरू नका, आणि मॅथमॅटिक्स पूर्ण मॅथमॅटिक्स एकदा सॉल्व्ह करा है ना। 2-3 बार जास्तीत जास्त तुम्हाला याच्या काय झाल्या असतात रिव्हिजन व्हायला पाहिजे असतात। तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स घेण्यापासून कोणीही वाचवणार नाही, बरोबर आहे? येस। आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आतापर्यंत जर एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर वाट कसली बघताय, एमव्ही सॅटचं पटकन रजिस्ट्रेशन करून टाका, कारण करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, करोडो रुपयांची स्कॉलरशिप जिंकण्याची संधी पुन्हा पुन्हा येणार नाही है ना। 27-28 सप्टेंबर आणि 4-5 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे। मी सुद्धा तिथे अवेलेबल असणार आहे। आपण मस्त भेटूया, परीक्षा देऊया। त्याच्यासोबतच आयफोन आयपॅड जिंकण्याची सुद्धा संधी आहे तुम्हाला याच परीक्षेमधून। त्याच्यासाठी एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, आणि ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे यावारी। ओके, चला। सो सगळ्यांना 95+ पडायला पाहिजेत बोर्डामध्ये, आणि स्पेशली मैथमेटिक्स मध्ये, बिकॉज यू आर अ टैलेंटेड गाइज। यस, सबको बहुत बहुत शुभकामनाएं, सब सरांना खूप खूप शुभेच्छा। 4 महिने अजून राहिले आहेत आपल्याकडे, आणि या 4 महिन्यामध्ये आपण
एकदम सुपर फास्ट आपली ट्रेन पडणार आहे है ना. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही आठवण करून देतोय, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका. यस, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.